खरं तर महाराष्ट्रभर राज्यव्यापी स्टॉल धोरण झालं पाहिजे. काय होतं की ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याला रोजगाराची संध्या खरं तर सरकारनं उपलब्ध करून देणे, नगरपालिकेनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आम्ही सातत्यानं याच्यासाठी भांडत असतो आणि इथल्या नगरपालिकेनं, शिर्डी नगरपालिकेनं जे उपलब्ध करून दिलं स्टॉल, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना. आणि विखे पाटील साहेबांचंही खास करून त्यांनीसुद्धा हा उपक्रम इथं राबवला, पण तो अधिक मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तसं तर एकूण दुकानाच्या 5% वाटा हा दिव्यांगाला भेटला पाहिजे. 100 दुकानं असेल तर किमान 5% त्याच्या भेटणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन धोरण सरकारकडे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. येत्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव आम्ही ठेवतो आहे का पुऱ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये स्टॉल धोरण जर निर्माण झालं आणि त्याच्यातून दिव्यांगांना जर रोजगार देता आला तर खरं पुण्य आम्ही पाहतो आहे. जे साईबाबाच्या चरणी जे पुण्य भेटते ते यांना सेवा करून भेटेल आणि निश्चितच एक नवीन विचार आचार समोर उभा राहील. शेतकऱ्यांसाठी आपण नेहमीच लढा उभा केलेला आहे. सध्या एफडीएची जी कारवाई सुरू आहे, तुकाराम मुंडे जे मोहीम राबवत आहेत, कसं बघता सगळं हे? खरं तर तुकाराम मुंडे साहेबांनी जे दुधाच्या याच्याबाबत भेसळबाबत असेल किंवा इतर जे भेसळ आहे याच्याबाबत जो निर्णय घेतला किंवा जी कार्यपद्धती त्यांनी हाती घेतली त्यांचा आभारच मानतो आहे. मी सभागृहातसुद्धा त्यांना म्हटलं का हा एखाद्या पदार्थामध्ये भेसळ एका खुनाप्रमाणे आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य स्लो पॉयझन जसं आपण देऊन कोणाला तो मारलं जातं, तो खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे. कारण आज जे आम्ही पाहतो का रुग्णालयातली जी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली त्याचं एकमात्र कारण पर्यावरण आणि भेसळ, हे दोन जर व्यवस्थित एक पंकजाताई मुंडे ते पण मुंडे आहे, ते पर्यावरणमध्ये आहे आणि तुकाराम मुंडे भेसळमध्ये आहे. दोनही जर व्यवस्थित मुंडेनं काम केलं, एक मुंडे बरे काम करत आहे, दुसऱ्या मुंडेनं त्या ताकदीनं काम केलं तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट महाराष्ट्राला पाहायला भेटेल. अधिकारी जे आहेत ते त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. लेखी तक्रारी सुद्धा आता अधिकारी तुकाराम मुंडेंच्या ते कसं आहे, एखादं चांगलं काम करत असताना 10 लोक नाराज होणारच आहे. त्याचे विचार न करता काम केलं पाहिजे. जे चेंज हिचं जे आंदोलन झालं जंतर मंतरवरती, तर काँग्रेस जनता पार्टीचं कसं बघतात की युवा पिढी आता सक्रिय होत चालली आहे किंवा चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं का त्यांनी जो मुद्दा हाती घेतला तो मुद्दा खरोखरच महत्त्वाचा आहे. जरी ते विरोधात असेल सत्तेच्या, तरी ज्या मुद्द्यासाठी ते लढतं तो विषय फार महत्त्वाचा आहे आणि निश्चितच त्याचं आम्ही समर्थन करतो आहे. कारण सरकारनं यामध्ये काही दुरुस्त्या करणं गरजेचे आहे. कारण आयुष्यामध्ये आत्ता आपण जर पाहिलं तर एकतर शेती आहे, दुसरीकडे उद्योग टाकायला कुठं जागा नाही. तुम्ही पाहतोय का उद्योग किती लोकांच्या हाती आहे आणि कोणते उद्योग मोठे करतात, कशा प्रकारचे लहान लोक बर्बाद झाले. दुसरीकडे नोकऱ्या नाही आणि शासकीय नोकऱ्याशिवाय आता युवकांजवळ पर्याय पण नाही आहे. मग एका इकडे शेतीमालाला भाव देणार नाही, दुसऱ्या इकडे उद्योगधंद्याबाबत बेरोजगाराबाबत काही निर्णय घेणार नाही, तिसऱ्या इकडे तुम्ही नोकरीमध्ये करप्शन करत असाल तर ते बंद झालं पाहिजे. त्याच्यानं जो मुद्दा हाती घेतला युवकांनी, त्यांनी जो मुद्दा घेतला हा अशा प्रकारचं सकारात्मक आणि राष्ट्रीय कार्याला धरून त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणजे आमचे ते विरोधक आहे अशापैकी समजणारा मी नाही आहे. कारण हा देश आंदोलनातूनच उभा राहिला. कदाचित आंदोलन झालं नसते तर इंग्रज या देशातून गेले नसते. त्याच्यामुळं सत्तावाल्यांनी त्याचा एवढा राग करण्याची काही गरज वाटत नाही. फक्त आता ही सगळी तरुणाची शक्ती ही चांगल्या राष्ट्रीय कार्यासाठी कशी वळवता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे. ठाकरे म्हणत आहे की युवांपेक्षा बुवांनी जी आहे ती संस्कृती नाचवली. काही बुवानं नाचवली त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण बऱ्याच बुवांनी तुम्ही पाहतोय खरात बुवा झाला आणि त्यानं काय वाटोळं केलं तुम्हाला माहीत आहे. असे बुवा खऱ्या अर्थानं त्यांना चटके दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी एक मोहीम सुरू केली पाहिजे. जे असे चमत्कार आणि त्याच्यातून नमस्कार जो सुरू असतं याल्यावर बंधन घालणं फार महत्त्वाचं आहे. बाबा रामदेव देखील आता भारतीय संस्कृती जेन झीमुळे खराब होत चाललेली म्हणत आहे. मला माहीत नाही का रामदेव बाबा ज्या पद्धतीनं मला एक माहीत आहे का रामदेव बाबांनी जे बचत गटाचे लहान लहान उद्योग आहे त्यांना कसं मदत करता येईल. काय होतं आहे का आपला जो पहिला भारत आहे हा ज्या व्यवस्थेतून निर्माण झाला
त्या व्यवस्था खऱ्या अर्थानं टिकवणं गरजेचं आहे, त्याला रोजगार देणं गरजेचं आहे. आता रामदेव बाबाच मिरची पावडर काढून आलं तर बचत गटाचं मिरची पावडर घेऊन कोण? काही बंधनं मोठ्या उद्योगपत्यांना टाकलेच पाहिजे. ज्या आमचे लघुउद्योग आहे, आमचे ग्राम उद्योग आहे, ज्या महात्मा गांधीनं ग्राम उन्नतीनंच देशाची उन्नती होते, जी संकल्पना तुकडोजी महाराजांना मांडली होती ती मांडणं फार गरजेचं आहे. ते बंधनं घालणं. मी सुद्धा त्या बाबतीत आता विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचा कायदा करावा असं अशासकीय बिल माझ्या वतीनं आणणार आहोत. का जे लहान उद्योग आहे, ग्राम उद्योग आहे, ते लहान माणसाच्या हातून जाता कामा नये. ती श्रीमंताच्या हाती गेले तर मग आता भेटणारा रोजगार पण त्याच्या हातून जाण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये आपण म्हटलं होतं मरतं ते गरिबाचं मुलगा पोर मरतं, आमदार खासदाराचं मरत नाही. आपण ह्या मुद्द्यावर आजही ठाम आहात कारण की आपण सत्ताधारी पक्षात आहात. सत्ताधारी म्हणजे काही आम्हाला दोन सिंह फुटत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला काय मीडियावाल्याला असं वाटते सत्ताधारी म्हणजे बस आता याले दोन सिंह फुटले आणि आता हा मारायला निघाला बाहेर. असं काही होणार नाही. आखरी विचाराची लढाई ही कुठेही गेलं तर तो विचार कायम ठेवूनच आम्ही लढणार आहोत. जरी सत्तेत जरी असलो तरी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल किंवा जिथं पीडित आहे तिथं आपण सत्तेत आहे म्हणून बोलायचंच नाही असं काही मला मायनं शिकवलं नाही. जरांगे पाटील परत आता 29ला म्हणताय निर्णायक आंदोलन करू. नुसते आंदोलन सुरू आहे, थोडं काही निघत नाही. काय मुख्यमंत्री आता मी ठरवलं का कुठल्याही आरक्षणाबाबतच्या आंदोलनात ते कोणाचंही असो, मराठ्याचं असो, धनगर बांधवाचं असो का एस टीचं असो, कारण आम्ही आरक्षणात बोलू नये. कारण आमचं आंदोलन हे शेतकऱ्याचं आणि सर्वसामूहिक आहे. त्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सगळ्याच जातीचे लोक आहे. त्याच्यानं एका कुठल्या बाबद्दल बोलले तर ते नाराजी घ्यावं लागतं आणि शेतकरी आंदोलन कुठं तुटलं नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्याच्यानं जातीपातीच्या आंदोलनाच्या बाबतीत किंवा धर्माच्या याच्यामध्ये अधिक आपण नाक खुपसणं काही बरोबर वाटत नाही. बच्चूभाऊ मागील काही दिवसापूर्वी जरांगेंनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, आंदोलन सुटलं, पुन्हा आंदोलन केलं, मागण्या मान्य आता झाल्या. काही भागात पाऊस पडत नाही आहे, काही भागात अजूनही अडचणीचे विषय आहे, दुबारा पेरणी करावं लागतं. या सगळ्या संदर्भात सरकारनं अतिदक्ष घेणं गरजेचं आहे. हमी भाव जो आम्ही पाहतो का 15% नफा धरून सुद्धा भाव भेटत नाही, तो 3% भेटतं. फक्त 3% नाही, -20% भाव भेटतं. हमी भाव निघतानाच -20% भेटतं. त्याच्यानं त्याचं मरण होऊ नये आणि या मरणामध्ये आरक्षणाच्या लढाईच्या अधिक महत्त्वाची लढाई मला हमीभावाची लढाई वाटतं आणि त्याच्यासाठी आम्ही लढू. जरांगे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आहे, कसं बघताय? मला असं वाटतं का तुम्हाला काहीतरी रोग लागलेला दिसतं एका नावाचा. त्याच्यानं तुम्ही त्या नाव सोडून अधिक चांगला विचार केला तर बरं होईल.